मी जान्हवी सावंत. ग्राउंड झिरो मध्ये आपलं स्वागत आहे. रणरणत हवामान आणि तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या दुबईला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढलं, ज्यामुळे संपूर्ण वाळवंटात पूरस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसाने शहराचा नेहमीचा वेग थांबवला नाही, तर या भागातील हवामान बदलाच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता निर्माण केली गेली. सोशल मीडियावर क्लाउड सीडिंग वरून बरीच चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये पाऊस पाडण्यासाठी विद्यमान ढगांची फेरफार केली जाते. मात्र हवामान बदलामुळे विक्रमी पाऊस पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. काय घडलं असं दुबईमध्ये की दुबईची तुंबई झाली आणि क्लाउड सीडिंग हा नेमका प्रकार काय आहे, निसर्गाशी खेळ कसा अंगलट आलाय, पाहूयात. मंगळवारी यूएईला धडक देण्यापूर्वी हे वादळ सुरुवातीला ओमानला धडकलं होतं, त्यामुळे वीज खंडित झाली आणि उड्डाणामध्ये व्यत्यय आला. महापुरामुळे घरे बुडाली, वाहतूक कोंडी झाली आणि दुबईमध्ये लोक त्यांच्या घरात अडकले. यूएईमध्ये रेकॉर्डवरील सर्वात जास्त पाऊस पडला असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य संचलित WAM वृत्तसंस्थेने याला हवामान बदल असल्याचं संबोधलं. 1949 मध्ये डेटा संकलन सुरू झाल्यापासून हा सर्वाधिक पाऊस आहे. मंगळवारच्या अखेरीस 142 मिलीमीटर पेक्षा जास्त दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाऊस पडला, जिथे संपूर्ण वर्षभरामध्ये सुमारे 76 मिलीमीटर पाऊस हा सामान्य आहे. रविवारी आणि बुधवार दरम्यान ओमानमध्ये सुमारे 230 मिलीमीटर पाऊस पडला. राजधानी मस्कतमध्ये सरासरी पर्जन्यमान 100 मिलीमीटर आहे. बहरीन, कतार आणि सौदी अरेबियामध्येही पावसाने हजेरी लावली. यूएई आणि आजूबाजूच्या वाळवंटी भागामध्ये 16 एप्रिलला अतिवृष्टी झाली आणि हाहाकार माजला. 75 वर्षांचा रेकॉर्ड मोडणारा पाऊस या ठिकाणी झाला. या जगप्रसिद्ध स्मार्ट शहरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं. एअरपोर्टही बंद करण्यात आला. या घटनेला क्लाउड सीडिंग कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. गल्फ स्टेट नॅशनल सेंटर ऑफ मेट्रोलॉजीच्या मते 15 आणि 16 एप्रिलला अलेन एअरपोर्टहून क्लाउड सीडिंगसाठी विमानांनी उड्डाण केलं होतं. 2 दिवसांमध्ये 7 वेळा विमानांनी उड्डाण केलं. क्लाउड सीडिंग मध्ये झालेल्या गडबडीमुळे दुबईमध्ये इतका पाऊस झाल्याचं म्हटलं जात आहे. किती पाऊस पडला आणि कशामुळे पडलाय, पाहूयात. दुबई शहर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलंय. इथलं हवामान कोरडं आहे. वर्षभरामध्ये इथे सरासरी 100 मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडतो. पण असं असलं तरी कधीतरी इथे अतिवृष्टीही होते. अलेन शहरामध्ये 24 तासामध्ये 256 मिलीमीटर पाऊस झाला. कमी दाबाच्या अनाहूत पट्ट्यामुळे गरम आर्द्र हवा इथे जमा झाली. बाकीच्या हवामान प्रणालींचा प्रभाव त्यानं कमी केला, त्यामुळे असा भरपूर पाऊस पडला. अशा प्रकारे मुसळधार पाऊस पडण्यामागे हवामान बदलाचा हात किती आहे हे नेमकं सांगता येणार नाही. त्यासाठी नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांचा सखोल वैज्ञानिक अभ्यास होणं गरजेचं आहे आणि यासाठी अनेक महिने लागतील. पण सध्या झालेला रेकॉर्ड पाऊस हा हवामान बदल दाखवणारा आहे, पाहूयात. गरम हवा जास्त आर्द्रता धरून ठेवते. प्रत्येक अंशामागे 7% आर्द्रता ही साठवली जाते. परिणामी यामुळे पावसाची तीव्रता वाढते. अतिवृष्टी हे तापणाऱ्या वातावरणाशी सुसंगत आहे. आर्द्रता वाढली की वादळ तयार होतात. त्यामुळे अतिवृष्टी, पूर येण्याच्या घटनांची शक्यता वाढते. जगभरातलं तापमान वाढ अतिवृष्टीचं प्रमुख कारण आहे. हे क्लाउड सीडिंग म्हणजे नेमकं काय, पाहूयात. क्लाउड सीडिंग म्हणजे कृत्रिम पाऊस. अस्तित्वात असणाऱ्या ढगांमध्ये कणांचं बीजारोपण केलं जातं. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडला जातो. याला क्लाउड सीडिंग असं म्हणतात.
कृत्रिम पाऊस ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. कृत्रिम पावसासाठी आकाशामध्ये बाष्पयुक्त ढग आवश्यक आहेत. रडार यंत्रणेच्या माध्यमातून अनुकूल ढगांचा शोध घेण्यात येतो. कृत्रिम पावसासाठी आर्द्रता 70% आवश्यक आहे. क्लाउड सीडिंगची गरज का आहे पाहूयात. दुबईमध्ये पाण्याची टंचाई असते. पाणी टंचाई भरून काढण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. दुबईत अंटार्क्टिकामधून ग्लेशियरचा तुकडा आणण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकल्पावर मोठा खर्चही करण्यात आला होता. दुबईमध्ये जमिनीतून पाणी काढून वापरण्याचं प्रमाण मोठं आहे. सर्व प्रयत्न करूनही दुबईत पाणी टंचाई कायम आहे. या समस्येवर मात करण्यासाठी क्लाउड सीडिंगचा वापर होतो. तर अतिवृष्टीसाठी दुबई सज्ज आहे का पाहूयात. पूर व्यवस्थापनासाठी दुबईमध्ये जानेवारीत यंत्रणेची स्थापना करण्यात आली. दुबईमध्ये शहरीकरणाचं प्रमाण जास्त आहे. आर्द्रता शोषून घेण्यासाठी पुरेशी हिरवाई नाहीये. सध्या अस्तित्वात असणारी ड्रेनेज व्यवस्था ही कमकुवत आहे. अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा निचरा करणं अवघड होईल. पूर व्यवस्थापनासाठी दुबईमध्ये जानेवारीत यंत्रणेची स्थापना करण्यात आली होती. दुबईमध्ये शहरीकरणाचं प्रमाण हे जास्त आहे. आर्द्रता शोषून घेण्यासाठी पुरेशी हिरवाई तिथे नाहीये. सध्या अस्तित्वात असणारी ड्रेनेज व्यवस्था ही देखील कमकुवत आहे. अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा निचरा करणं अवघड होईल.